या अमानवी घटना जी घडलेली आहे त्याच्या खुनाची, त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी रात्री त्या दिवशी 1:30 वाजता बाळासाहेब कोल्हे यांची स्पेशल हे जे आहे सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली। रात्री 1:30 वाजता त्या दिवशी सही केली। आणि काल मी माननीय उच्च न्यायालयाचे सुद्धा म्हणजे माननीय न्यायालयाचे आभार मानेल। आणि गुजर साहेब म्हणून DYSP आहेत CIDचे, त्यांच्याकडे ते खाली तपास करतायत। 15 दिवसाचा PCR याच्यामध्ये काल मिळालाय। ही अतिशय समाधानाची बाब आहे, कारण या लोकांना लवकरात लवकर MCR होण्याची घाई जी झाली होती ती घाई या ठिकाणी आता होणार नाही। त्याच्याऐवजी 15 दिवस PCR या लोकांना मिळालेला आहे। म्हणजे त्या ठिकाणी CIDच्या अधिकाऱ्यांना तपास करण्याचा संधी मिळेल। काल रात्रीच मुख्यमंत्री महोदयांचे PS पळसकर साहेब यांचाही मला स्वतःला फोन आला होता। कारण मी फोन केला होता की SIT गठीत अजून झालेली नाही। तर काल रात्री मला वाटतं त्यांनी सांगितलंय की CM साहेबांची कालच सही झाली। IG लेवलचे अधिकारी त्यांच्या प्रमुख म्हणजे मार्गदर्शनाखाली या दुर्दैवी आणि अतिशय घाणेरड्या घटनेचा तपास त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामुळे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे मनावरती घेतलंय। बाकीचे आणि प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यातच नाही, मला वाटतं राज्यभरामध्ये याच्या रोष लोकांच्या मध्ये गेलेला आहे। हे कोणालाच घटना पटलेली नाही आणि याच्यामुळं मला वाटतं काल सर्वपक्षीय काहीतरी बैठक सुद्धा बीडला झालेली आहे आणि त्याच्यामध्येही काही निर्णय झाले, माझ्या कानापर्यंत अजून आलेले नाही, परंतु ते आले त्या बाबतीतही म्हणजे बीड जिल्हा एकवटेल असं एकंदरीत चित्र आहे। अण्णा, विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये निवेदन केलं। अशा परिस्थितीमध्ये लोकांना विश्वास ठेवणं थोडंसं, कारण की अनेक लोक प्रश्न उपस्थित करतात, मोर्चाचं आव्हान करतात। तुमची काय एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर भूमिका आहे? जिल्ह्यातल्या लोकांना काय सांगतो? CM साहेबांच्या निर्णयाच्या पुढं किंवा निवेदनाच्या पुढं बोलणारा मी कोण? आणि एवढं पॉझिटिव्ह निवेदन मला वाटतं आजपर्यंत कुठल्याही गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल। एवढं पॉझिटिव्ह निवेदन केलंय। आजपर्यंत कुठल्याही खुनाच्या घटनेमध्ये त्या कुटुंबाला किंवा त्याला मदत झालेली नाही। 10 लाख रुपयाची मदत मोका लावतो हे स्वतः CM साहेब म्हणले। एका दिवसामध्ये इथला SP हलवलाय। ज्या SPनी अराजकता माजवली इथं कोणाचं तरी ऐकून, आका बाका यांचं ऐकून जे काही उद्योग या जिल्ह्यामध्ये केले होते एका दिवसात, आणि मला वाटतं CM साहेबांनी याच्यामध्ये सभागृहात निवेदन केलं संध्याकाळी 11 वाजता, तर लगेच त्याच दिवशी नवीन SP साहेब जे आहेत ते जॉईन झाले। आणि मी स्वतःच माझं स्वतःचं स्टेटमेंट होतं की डायरेक्ट IPS SP या जिल्ह्याला असला पाहिजे। आणि मी बी उद्याच्याला काही सांगितलं किंवा आणखी कोणत्या लोकप्रतिनिधींनी चुकीचं काम सांगितलं तर ऐकलं नाही गेलं पाहिजे। कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही? बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याच? आता जे आहे हे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला, त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग्स ऑफ सफेदकोर का वशेकोर म्हणलं, याच्या पलीकडे काय तयार झालंय? त्याच्यामुळं ऍक्शन जे आहे ते आता सुरू झालेली आहे। आणि मला असं वाटतं नवीन SPनी सुद्धा म्हणजे आता SIT तर आज मला वाटतं जाहीर होईल। माझ्यापर्यंत नाव वगैरे कोणाचे काय आलेले नाहीत। तो राईट जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्याचा आहे। त्यांच्या PSनी फक्त मला सांगितलंय की साहेबांची सही झाली
आणि हे जे SP आलेले SP साहेबांचं तिथं स्टेटमेंट झालं. रात्री 11 वाजता ते SP आले. मी त्यांच्याबद्दलही माहिती घेतली, कारण धाराशिव जिल्ह्याचाही मी आमदार होतो 30 मागच्या 21 जून पर्यंत. त्यांनी तिथे काम केलेलं आहे. समाधानकारक काम आहे की कडक वृत्तीचे आहेत, आणि बीड जिल्ह्याला एका कडक अधिकाऱ्याची आवश्यकता होती. यापूर्वी लक्ष्मी गौतम साहेब यांनी या जिल्ह्यामधलं पुढारी राज किंवा हम करे सो कायदा हे सगळं बंद केलं होतं. आणि मला मीडियाला विनंती आहे की बाबा म्हणजे याच्यावरती तुम्ही सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे. मी स्वतः तर म्हणलं तर पोलीस स्टेशनला अतिशय कमी फोन करणारा व्यक्ती आहे, हे मी नम्रपणे सांगतो. मात्र आपण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये आज 16वा दिवस आहे. मात्र जे 3 आरोपी आहेत त्या अद्याप अटक नाही, आणि जी खंडणीचा प्रकार आणि हत्येचा प्रकार हे 2 प्रकार वेगवेगळे अशा पद्धतीने दाखवलं जातं. नेमकं या संदर्भात तुमची काय मागणी असणार आहे आणि ती कशा पद्धतीने हे बघा, पोलीस, CID आणखी बाकी सर्व हे सगळ्याच्या सगळं त्याच्या पाठीमागे आहेत. पोलीस लवकरात लवकर मला वाटतं त्यांना अटक करतील, आणि अटक झालीच पाहिजे ही माझी मागणी आहे, माझी स्वतःचीच. परंतु अविश्वास दाखवता येणार नाही. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत, आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही. ते सरेंडर झालेले आहे. बाकीच्यांना विनंती, मला बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे, आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही. ते 302चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत. त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना, म्हणजे ऑटोमॅटिकली याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत. हे मोकात गेले पाहिजेत. हे जे वागलेले आहेत 200 कुटुंब गावं सोडून गेलेत, तिथले व्यापारी गावं सोडून दिलेत. गायछाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होना, PNची एजन्सी, चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती, ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली. मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये, बरं का. आणि अराजकता काय आहे ते जरा तिथं परळीत, मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या, काय अवस्था आहे काय नाही. त्याच्यामुळं माझं मत असं आहे की लवकरात लवकर यांना अटक करावी, आणि पोलीस 100% अटक करतील. SIT आज गठीत होईल. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर आत गेले पाहिजेत बिन भाड्याच्या खोलीमध्ये. SIT तुम्ही आता बोलताना गार्डियन या शब्दाचा उल्लेख केला, आणि त्याच गार्डियन मिनिस्टर संदर्भात चर्चा सुरू आहे मागच्या माध्यमातून. अमोल मिटकर यांनी तर ट्विट केलं होतं की अजित पवार सारखा एक नेता जो बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असला पाहिजे. तुम्हाला व्यक्तिशः काय वाटतं? माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं, किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही. परंतु मला वाटतं हे दोघंही होतील असं मला वाटत नाही, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाईट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही. उपमुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मला वाटतं ते तिथले पालकमंत्री झालते. एकनाथराव शिंदे साहेबांनी काही काळ तिथे, ते मला वाटतं त्यावेळेस नगर विकास मंत्री होते फक्त, किंवा MSSRDCचे त्या कालावधीत होते. मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही हे माहित नाही, पण आनंद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्री पदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. लीज ऍग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला. पण काय होईल असं वाटतं तुम्हाला? कारण सत्ताधारी आमदारांना तुम्ही आहे
या सगळ्या परिस्थितीमध्ये जनता आरोपी अटक होत नाही म्हणून रस्त्यावर उतरणार आहे. 28 तारखेला बीडमध्ये मोठा मोर्चा निघणार आहे. काय लोकांना तुमचं आव्हान असणार आहे? लोकांना विश्वास नाही मोठा करण्याचं- मोर्चा म्हणजे सर्व पक्षीय मोर्चा म्हणलेला आहे त्यांनी. हो, हो. कदाचित मला बी हजर व्हावं लागणार आहे. मलाही रात्री त्यांनी सांगितलं तुम्ही मोर्चाला उपस्थित राहा. सगळे आमदार राहतील. बीड जिल्ह्यातले नाही प्रशासनावर विश्वास वगैरे म्हणून नाही. आज जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये कोणीही राज्यातल्या मुख्यमंत्री किंवा प्रशासनाच्या विरोधात असे काही स्टेटमेंट झालेले नाहीत अशी माझी माहिती आहे. की म्हणजे क्रुएल पद्धतीने जी हत्या झालेली आहे, समाजमन पूर्णपणे नाराज आहे. एकट्या बीड जिल्ह्यातच नाही, आता सभागृहामध्ये मी जे बोललो त्याच्यामुळं माझे दोन्ही मोबाईल जेवढे आहेत, माझ्याकडे काय पर्सनल नंबर नाही, त्याचे सगळे मेसेज बॉक्स फिक्स सगळं हाऊसफुल होत आहे आणि कुठले कुठले येतात मला तर ओळखत बी नाही. म्हणजे याचा अर्थ संपूर्ण राज्यातल्या लोकांना ही घटना आवडलेली नाही. आणि कालची जी बैठक म्हणताय तुम्ही तर ते सर्वपक्षीय बैठक होती. त्याच्यात भाजपचे बी लोक होते, राष्ट्रवादीचे होते, पवार साहेबांच्या गटाचे होते, उभाटा गटाचे लोक होते, शिंदे साहेबांच्या गटाचे लोक होते. ही बैठक सर्वपक्षीय बैठक होती आणि मोर्चा जो निघणार आहे तो मला वाटतं सर्वपक्षीय निघणार आहे. अण्णा आता पालक हे सगळ्यांचे मुंबई तक आहे, लोकशाही आहे, ह्या सगळ्यांच्या मॅक्स आहे, या सगळ्यांच्या याच्यावरती माझं मत आहे की तुमचं कोणतं ते पोर्टल का काय म्हणतात ते PDF तुम्ही टाका, हे लोक जाहीर करा. मग ते लोक त्याच्यावर व्यक्त होतील की परळी तालुक्यातल्या लोकांनी बीड जिल्ह्यात सगळीकडे जमिनी कसं काय घेतल्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनीवर मी विमा भरण्याची हिंमत केली. तुमची जमीन आहे, मी विमा भरतोय, तुम्हाला माहितच नाही. आणि नंतर हे जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये सक्सेस झालं मग हे धाराशिवकडे वळले, मग आता परभणीकडे वळले. जालना जिल्ह्यातल्या काल काही शेतकऱ्यांचा फोन आलेत मला. जालना जिल्ह्यातही हे 20-25 हजार हेक्टरकडे सरकते आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय सखोल चौकशी करू. उद्याच्याला हे बघा, परळी तालुक्यातले 22 CSC सेंटर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा विमा भरतात. 22 CSC सेंटर परळी तालुक्यातलेच बीड जिल्ह्यातले 10,000 हेक्टरवर भरतात आणि 22 एक रामनगर तांडा म्हणून एकच CSC सेंटर आहे, त्यांनी 40,000 हेक्टरचा विमा भरलाय परभणी जिल्ह्यामध्ये. आणि हे लावलंय काय? आणि जालना जिल्ह्यामध्ये मी आता काल फोन आला माझ्याकडे, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि ते देतो तुम्हाला. मात्र हे कोणा कशा आज त्यांना मी बोलवलंय, मी लग्नाला जाणार आहे नाका त्यांच्या,
आत्ता मात्र यात कुणाला पाठीशी घातलं जाते कारण हे नेमकं कशा पद्धतीने चालतंय आणि ह्याला वरदहस्त कुणाचा आहे, पाठबळ कुणाचं आहे? कोणाचे मी म्हणलं ना, संजय सिंगानी यांनी, राज कुंद्रा नाही, मलाच माहित नव्हतं ते. माझं बी कधी कधी असं होतंय. त्यामुळे ते संजय सिंगानी या नाव येतं गजनी पिक्चर मधलं आमिर खानचं. ते झालेलं आहे. मी 2023 ते 2024 पर्यंत कोण कृषी मंत्री होते हे मला आठवत नाही. आता कृषी मंत्री मला वाटतं कोकाटे साहेब झालेत ना सिन्नरचे, आणि पहिले जे होते ते मला आठवत नाही. शक्यतो तुम्हाला जर आठवत असतील तर त्यांचं नाव घेऊन टाका तुम्ही, माझं काय म्हणणं नाही. सभागृहात मी त्यांचं नाव घेतलं नाही कारण 35ची नोटीस मी दिली नव्हती. हे कुणाच्या आशीर्वादाने चालतंय? उद्या समजा माननीय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ हा नागपूर शहरातला आहे. नागपूरच्या साहेबांच्या मतदारसंघातल्या लोकांनी जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरला आणि त्याचे पैसे मिळाले, थोडं तिरकं नाही ना, 8,000 कोटी रुपये समजा राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर एका वर्षाला शेतकऱ्यांना देत असेल आणि त्यातले 2-2 हजार कोटी 3,000 कोटी रुपये हे जर असे CSC सेंटरवाले आणि परळी तालुक्यातले माननीय जे साहेब 1,42,000 निवडून आलेले आहेत त्यांचे लोक असतील तर मला वाटतं हे आता फार झालं. आणि हे तुमच्या पोर्टलवर याद्या टाका एवढी माझी विनंती आहे. तुम्हाला ती PDF देतो, मला त्यातलं लय कळत नाही पण ते देऊन टाकतो तुम्हाला. अण्णा, तुम्ही दरवेळेस छोटा आका मोठा आका कुठल्याही आकाचं नाव घेत नाही, घाबरता? मी सांगितलं ना अगोदरच, मी घाबरत कोणालाच नाही म्हणून. घाबरायचं नाही, फक्त आता लिंक जी जोडायला चाललेली आहे येऊ दे. आता 1-2 दिवसात 3 दिवसात येणार. मी सांगितलं ना, आका 100% 302 मध्ये सुद्धा आहे बरं का. आकांच्या आदेशाशिवाय होत नाही. आणि 9 तारखेला घटना घडली आणि 8 तारखेला आका तिथं एका ते इंग्लिश दारूचं लायसन भेटलंय मला वाटतं त्यांनी कुठून तरी विकत आणलंय. 72 का काय बिअर बार आहेत त्या केजमध्ये. त्या सगळ्यांचा ठोटा उपटायसाठी त्यांनी ते आणलं, अग्रीमेंट केलंय. त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आली आकांच्या याची. आणि मला वाटतं इथं काहीतरी जमिनी कोणाच्या शेतकऱ्याच्या न मोजता हे आता काहीतरी चाललंय बा, रिसॉर्ट का काहीतरी. आता जाता जाता जरा बघा. याच्यानंतर ते काय म्हणतात आपला मांजरसोबा फाट्यावर बीडला जाताना तुम्ही काही मस्साजोगला जाताना डाव्या बाजूला जरा रिसॉर्ट कोणाचं चाललंय, कोणाच्या जागेवर चाललंय, तिथले शेतकरी टाव फोडतायत की बाबा आमची जमिनीवर तुम्ही बांधकाम कसं काय करायला लागले. नाही म्हणजे हे आमची जमीन आहे. ते बीडचा तहसीलदार कोणी त्याला जाऊन विचारा ना तुम्ही, त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे. बीडचे तहसीलदार काय झोपा काढतात महसूलचे? तुमची जमीन आहे त्याच्यावर मी रिसॉर्ट बांधायला चालू करायचं आणि शेतकऱ्याच्या जमिनीच्या दुसऱ्यांचाच ते काय मुरुम करायचं आणि स्वतःच्या शेतात नेऊन टाकायचं. अरे वागणं कुठनं झालंय बाबा? हे काय? याला काही लिमिटेशन आहेत का नाही? आणि ते दुबे प्रकरण जे आहे ते दुबे प्रकरणामधला आरोपी कोण दाखवलाय? नाही हो, दर आहे उंबरकर का हिवरकर का काय? त्याचे डायरेक्ट आकाच आहेत मेन त्याचे. आणि किती लाखात मिटलंय काय मिटलंय ते बी मला आलंय. येणार आहेत ते लोक मला भेटायला. आणि ज्यांनी परळी शहर सोडलंय त्यांची बी यादी तुम्हाला उद्यापर्यंत देतो. परळी शहर सोडून गेलेत ते. आणि कोणाच्या मोक्याच्या जमिनी दिसल्या की डायरेक्ट ही आमचीच म्हणायची. आणि 200 रुपयाची वस्तू असली की म्हणायची द्या 20 रुपयाला. नाही दिली तर लगेच तिथं हे आमचीच म्हणायचं. ही इतकं वागणं वाईट असतंय काय? हा, अरे तुम्ही आम्ही तर 99चे आमदार आहेत आणि तुम्ही 99 पासून आमदार आहेत बाबा. कुणाच्या जमिनीवर जाऊन असं काय आमचं जे वावर म्हणल्यावर कसं जमायचं? हा, हे वागणं कुठलं, पद्धत कुठली? अधिकाऱ्यांना बोलण्याची भाषा काय होती त्यांची? काही रेकॉर्डिंग असलं तर जरा व्हायरल करा. हा,
IAS IPS ला सुद्धा कसं बोलायचं, कलेक्टरला कसं बोलायचं, यांचं बोलणं कसं असतं, काय असतं, मी खाजगीत सांगेल तुम्हाला. याच्यावर बोललं तर बीड जिल्ह्यामध्ये असले काही लोक बोलत असते. पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणलं ना, माजी पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का? त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिले? आणि जे खासदार झाले ते बी त्यांचेच मित्र होते ना, सख्या भावासारखे राहत होते. कसं काय गेले ते दुसऱ्या पक्षात? याचं अंतर्मनाला कुठंतरी विचार करून थोडस मला वाटतं अंदर खुद के झाक के जरा बघावा ना. तुमचे पहिले तुम्ही असे नव्हते, हे आता ह्या 5 वर्षात असे का वागायला लागले? आणि काय काय चर्चा तुमच्याबद्दल येतात, काय काय नाही, हे जरा लोकांना एकट्या ती माऊली जी बडबड करते, काय त्यांचं नाव आहे, आजपर्यंत मी कधी म्हणलं नव्हतं. ते बीडमध्येच राहतात मला वाटतं. हा, आणि पिस्तुलाच्या लायसनीला शिफारशी कोणाच्या आहेत? अरे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाड्या पुजताना वर गोळ्या हाणतात तुम्ही, आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय. काय चाललंय बीड जिल्ह्यामध्ये? हा, आणि हे लायसन कोणी दिले त्यांना? रद्द करावेत. आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता? माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही? नमिता मंडळाचं मतदान कशामुळे कमी झालं? माधव जाधवला रटून हाणले आणि गोळ्या. ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा, मीडियाला दिसत नाही तुम्हाला? तुम्हाला म्हणता येत नाही ह्याच्यावरती की क्लिप परत परत दाखवा ना, महाराष्ट्राला दाखवा, जगाला दाखवा. त्या माधव जाधवचे असं वरून तो पोरगा असं बोलतोय कुणाला? पोलिसाला. अरे आम्ही आता 54 वर्षाचं झालो बाबा, 55 वर्षाचं होतो, आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून फिटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली. हा, काय नाव आहे ते पोरगा? फड नावाचा काहीतरी. मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का? सगळं गोडगोड गोडगोड दिसतंय का बीड जिल्ह्यामध्ये? तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही? माझा सवाल आहे, चौथा स्तंभ आहे तुम्ही. माझी विनंती आहे तुम्हाला, पाया पडून विनंती आहे की ते दाखवा ना. आणि 40 पोरांवरती गुन्हा दाखल केलाय तिथं 307चा खोटा. ते डॉक्टर कोण आहे? परळीचा देशमुख. आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाचं झालं नाही. त्याच्या विरोधात अॅट्रॉसिटी 354. खरा घटना आहे का ती? तुम्हीच माणसं पाठवायची, तुम्हीच करायला लावायचं, आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा. ही मानसिकतेतून ते घटना घडलेली आहे. खरी घटना आहे का ती? आणि किती लोकांचे मर्डर झालेत संगीत दिघोळेपासून आतापर्यंत. हे काल परवाचा सोनाने का काय तो पोरगा बबन गीतेचा भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात. हा, बबन गीते होता काय आहे त्याच्यात? तरी बी त्याचं नाव टाकलं. एक साधं मीडियाने, माझी विनंती आहे बाबा, आम्ही नाही बोललो, परंतु बबन गीते खरंच आरोपी आहे का त्याचा? राजकारणामध्ये विरोधात लोक असतील, अरे आम्हाला बी विरोध करणारे आहे, पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचा. यादी आहे माझ्याकडे किती खून झालेत त्याची बी यादी आली. उद्या किंवा परवा सांगतो तुम्हाला. परळीत संगीत दिघोळे, किशोर फड, गरजे. आता आमच्या इथे एक नवीनच प्रकार ऐकू आलाय मला. त्याच्यात आता मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं बरोबर नाही. या आमच्या डोंबरीच्या तलावात का काय आणून टाकलं होतं डेड बॉडी. त्याच्या मागे कोण आहे? हे सगळ्या गोष्टीचा तपास व्हायला पाहिजे ना. एकूण बीड जिल्ह्याची ही परिस्थिती आता बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर निवेदन केलेलं आहे. आता यावर काय नेमका उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे? मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन केलंय ते तुम्ही जरा नीट अभ्यासा. अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय. याच्यात मुख्यमंत्री बी उपमुख्यमंत्री बी कोणाला पाठीशी घालणार नाही. आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना, मोका, यातच तुम्ही ओळखून घ्यायचे की त्यांची मेंटॅलिटी काय आहे. याच्यात कोणाला काही बक्षिलं जाणार नाही. आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून, ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत, आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडे, निवेदन यायला लागले, पण पूर्ण त्याची बी माहिती घेतल्याशिवाय आम्ही बी व्हेट स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही. परंतु
या ज्या काही घटना आहेत, करुण कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या, हे जे वागलेले आहेत, मी म्हणलं ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होता सतून काय झाला सतू, अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय आणि याद्या देतात आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या. परळीहून लोक उठत आहेत, अंबाजोगाईला जातात, पुण्याला राहायला जातात, मुंबईला गेले, सगळे घरदार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय. हे माहित होत नाही का एक्स गार्डियन. काना तुम्ही म्हणलात की बजरंग सोनवणे हे कुणाचे मित्र होते, तसं ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते तुमचे पण मित्र होते. माझे बी मित्र होते ना, परंतु बदलले ना. मी काय होता तू काय झाला, काही काळापासून बदललेत ना. अरे मी अजून सांगेल ना, पूर्ण डाटा माझ्याकडे आलाय ना. कोणाचे बी बदनामी करायची, कुणाला राजकारणातून संपायचं, कसं संपवायचं, माझ्या व्यक्तिगत बाबतीत सुद्धा माझ्या कानावर आलंय. जे माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही घडलंय त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा. पण मोबाईल नंबर, कोणाच्या फोनवर कोणत्या दिवशी कुठं फोन गेला याच्या सहित सगळी माहिती देतो मी तुम्हाला. हा अण्णा, जे काय पुरावे तुमच्याकडे आता आलेले आहेत, जे काय पुरावे आता तुम्ही दाखवत आहेत, जे परळीचे झालेले कांड आहेत, हे निवडणुकीच्या आधी तुमच्या हातात होते का? नव्हते. निवडणूक झाल्यानंतर ते पुरावे आपल्या. हे निवडणूक नाही, संतोष देशमुखचा ज्या पद्धतीने खून केला गेला, जी पद्धत आहे, पटली का तुम्हाला? ज्याला हार्ट आहे त्या कोणत्या माणसाला पटणार? आणि तरी तुमचे सोशल मीडियावर हम तुम्हारे साथ है, हमारा अमका है, हमारा तमका है. अरे काय, आता मला वाटतं बरंच मोका स्टेटमेंट झाल्यापासून बरेच फेसबुक व्हॉट्सअपवरून डिलीट व्हायला लागले. माझ्या कानावर जे येतंय आकांचं बरंच डिलीट व्हायला लागले. या संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये आता बीड जिल्ह्यामध्ये आणि संतोष महाराष्ट्रामध्ये देशमुखला मी ओळखत नव्हतो बिचाराला, बरं का. फक्त मला मनाला काय लागलं, संतोष हांगे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी मला माहिती दिली. कालच्या लोकसभेला वातावरण काय झालं आपल्या जिल्ह्यामध्ये ते माहित होत. मस्साजोग हे मराठा समाजाचं गाव आणि पंकजाताईंची रॅली होणार होती. संतोष हांगेकर ते पोरगा तो इतका चांगला होता की संतोष हांगेंचं जे गाव आहे त्या गावाचं खरंच चांगलं डेव्हलपमेंट संतोष हांगेंनी केलेलं आहे. ते बघायला सुद्धा तो सारखं जायचा. संतोष दादा मी काय करू, माझ्या गावाचं डेव्हलपमेंट करायचं आहे, कोणत्या योजनेत पैसे आणायचे, काय आणायचे. आणि ह्याच संतोष हांगेंनी स्वतः मला फोनवरती सांगितलं की रॅली चालू व्हायची पंकजाताईंची, तुम्हाला सत्कार करावा लागणार. तर ते अख्खं गाव म्हणत होतं की सत्कार करायचा नाही ते आमचा पंकजाताईंचा. पण तरी संतोष दादा म्हणल्यामुळं ते म्हणलं नाही बाबा, आपल्या गावातून यायचं, तिथून रॅली जायची, सत्कार. या संतोष देशमुखनी पंकजाताईंचा सत्कार केलेला आहे लोकसभेच्या वेळेस. आणि आता नमिता मुंदडांचा बूथ प्रमुख राहिलेला आहे भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचा मी आमदार आहे, माझ्या पक्षाच्या, बरं का. बूथ प्रमुखाची जर अशी इतकी भयानक स्वरूपामध्ये हत्या झाली, त्याच्यामुळं मी याच्यामध्ये जास्त पडलेलो आहे. पर्सनली कोणाचा काही संबंध नाही. हत्या ज्या पद्धतीने केली ती तुम्हाला पटली असते तर बघा. आणि संतोष ते गरीब आहे लेकरू, तुम्ही गेलात ना सगळेजण, 7 पत्र्याचं घर आहे का, किती येतात, आहे का त्याला स्वतःचं घर? अण्णा, हा तुम्ही काय विचारत होता? राज्याच्या तुम्ही विचारा, तुम्ही अगोदर विचारलं होतं ना. संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये जिल्ह्यात आणि राज्यात आता राजकारण होतंय आणि जे पालकमंत्री होते आधीचे त्यांना आता टार्गेट केलं जातं या सगळ्याच्या. टार्गेट अजून टार्गेट नाही, टार्गेट केलं जातंय असं काय संबंध आहे त्यांचा? मग हे कोण आहेत त्यांचे? ते स्वतःच मानलेत ना. आणि पालकमंत्री यांनी 12 डिसेंबरला या राज्यामध्ये R.R. पाटील साहेबांचं एका स्टेटमेंटवरती, ते बी त्यांना हिंदी नीट नाटकी येत नव्हती, मला वाटतं त्याच्या मनात ती भावना नसेल R.R. पाटलांची, बरं का. रामशे बंधूचा ते कोण हिरो का काय निर्माता हिंडला म्हणून
विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद गेलंय, मुलीचे मार्क वाढवले म्हणून निलंगेकर पाटील साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेलं, आर पाटलांचं बडे बडे शहरों में छोटी छोटी घटना असं काहीतरी स्टेटमेंट झालं, डायरेक्ट मुंबईनं अंजनीला पाठवले. 12 डिसेंबरला आपले एक्स गार्डियन कोणत्या भाषेत बोललेत तुमच्या समोर, त्या क्लिप का परत फिरवत नाहीत तुम्ही? त्याचा राजीनामा मागणार. एक मिनिट ऐका, मी कुठं राजीनामा मागतो? ते राजीनामा वगैरे ते निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतील. ते काय भाषेत बोलले? महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किडनॅपिंग होत नाहीत का? मर्डर खून होत नाहीत का? साऱ्या देशामध्ये. म्हणजे तुम्ही समर्थन देताय का या संतोष देशमुखच्या खून करणाऱ्याला? ती तुमची लँग्वेज काय, बॉडी लँग्वेज काय आहे त्यांची? मग कोणताही तुम्ही पत्रकार बांधवांना माझे हात जोडून पाया पडून विनंती आहे, त्या लँग्वेजवरती तुम्ही का बोलले नाही? अतिशय सुंदर स्टेटमेंट आहे का ते? आणि कुठून करताय तुम्ही? गोपीनाथ गडावरून. गोपीनाथ मुंडे साहेबांची समाधी असलेलं ठिकाण आहे ते. त्या समाधीच्या ठिकाणावरून जे स्टेटमेंट झालेलं आहे जरा तुमच्या पोर्टलवरती काढून टाकलंय का? हाय जागेवर सगळ्या मीडियाची. माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की ते स्टेटमेंट बघा, ती बॉडी लँग्वेज बघा, आणि त्याच्यामध्ये बी चष्मा पाचवा ढकली ते स्टाईलमध्ये. अहो तुम्ही कोणत्या दुनियेत येत? वागत आहे कसं? असं स्टाईल, चष्मा. संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या याला उत्तर देताय तुम्ही मीडियाच्या समोर, आणि तुमची स्टाईल काय आहे? धनुभाऊ भाऊ म्हणतो मी तुम्हाला. मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिरियसनेस काय आहे का? संतोष देशमुख तर झाला असं कुठे बी होत असतं असं म्हणलेत ते. तुमच्या ह्याच्यावर आहे का? नसलं तर टाका ना परत एकदा. गोविंदजी पाया पडून विनंती आहे तुम्हाला. पडू का पाया? तुम्ही माझ्यापेक्षा कमी वयाचे पाया पडतो बाबा तुमचे. अरे काय वागणे? पिस्तूल कोणाला, कोणाकडे पिस्तूल आहे? आमच्या पाटोद तालुक्यात काय गँग तयार झाल्या? एक जर्मन मेड असलेले ते हे त्या पवन चक्क्याच्या काय म्हणते ते वर चढवायचं मशिनरी आहे, किती बाऱ्या फोडल्यात. तिथल्या तारा किती वेळा चोरून नेतात? कोण चोरून नेतात? हे गँग्स ऑफ वशेपुरचे सगळं आकाचे सगळे माणसं. इतकं बिभत्सवानं चित्र झाल्यावर जो माणूस अजूनही म्हणतो माझं ऑब्जेक्शन आहे, धनंजय मुंडे साहेबांचं 12 ऑक्टोबरचं जे स्टेटमेंट आहे ते उन्मादाचं स्टेटमेंट आहे, ते तुम्हाला गर्व झाल्याचं स्टेटमेंट आहे, आणि तुम्हाला सिरियसनेस नसल्याचं स्टेटमेंट आहे. संतोष देशमुखच्या खून प्रकरणावरती जे त्यांचं स्टेटमेंट आहे ना, ते स्टेटमेंट परत एकदा काढून फिरवा ना महाराष्ट्राच्या समोर. का फिरवणार तुम्ही? बस एक मिनिट अण्णासाहेब, आपण देखील मंत्री राहिला, राज्यमंत्री राहिला. आपल्याकडे तत्कालीन एक अधिकारी होते, जिल्हाधिकारी, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, बीड एक भयान वास्तव. त्यामध्ये तुमच्याबद्दल पण त्यांनी काही वक्तव्य केलं होतं. हो केलंय ना माझ्याबद्दल. मी कालच विचारलं, मी ते सोशल मीडियावरचा राजकारणाचा फळ याच्यावरती वाचलं मी. त्यात काय म्हणलंय, मी शिक्षकांच्या बदल्या चाललेल्या होत्या, ते सगळं दप्तर मी डोक्यावर उचललं, घेऊन गेलो, त्याच्यावर माझ्यावर केस झाली. एक मिनिट ऐका, तुम्ही काही टेक्निकल पॉइंट विचारू नका. तुमचा माझा इरादा माझ्या लक्षात आलेला आहे, तुमचा इरादा लक्षात आलाय. तुम्ही धनंजय देशमुखला कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारतात हा सुद्धा इरादा माझ्या लक्षात आलाय. तुम्ही माझे मित्र आहेत, परंतु तुम्ही चुकीचं विचारताय. काय माझं त्या पोचे साहेबांनी काय लिहिलंय ते दप्तर मी उचललं, घेऊन गेलो. शिक्षकांच्या चुकीच्या पद्धतीने बदल्या होऊ नये. बीड जिल्ह्यातल्या गोरगरिबीच्या लेकरांच्या, मला वाटतं माने साहेब सीओ नवीन आले होते, माझ्यावरती गुन्हा दाखल झाला. मी कोणाचं काय हडपलंय तर कोणाचं काय केलं असं काय असलं तर दाखव. मी शिक्षकांच्या बदल्या, आणि ती शिक्षकांच्या बदल्यांची वेळ नव्हती,
चुकीच्या वेळी ते बदल्या करत होते आणि त्या जर बदल्या झाल्या असत्या तर लेकरा बाळांचं नुकसान झालं असतं गोरगरिबाचं. मी जिल्हा परिषदेच्या शाळेवर फार बारीक लक्ष देतो साहेब. का? गोरगरिबाचे, दीनदलिताचे, दुबळ्याचे पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत फादर बास्को, डिस्को, अप्रो असले काही जे नावं असते ते एवढ्या शाळेत गरिबाचे लेकरं जाऊ शकत नाहीत, टाय घालून, बूट घालून. म्हणून माझ्या कोचे साहेबांनी लिहिलं असेल, अतिशय आनंद आहे. जे लिहिलं ते प्रसिद्ध करा, पोर्टलवर टाका. आणि त्यात माझी काही चूक असेल मी तारखा केल्या आणि ती केस सुद्धा मायबाप न्यायालयाने सोडली. मला निर्दोष मुक्त केलं त्याच्यात. अण्णा, अंजली दमानिया यांनी या प्रकरणात आरोप केले, तर यातील आरोपींचे काही नेत्यांशी देखील संबंध आहेत व्यावहारिक, याबद्दल देखील त्यांनी भाष्य केले. ज्यांच्याशी संबंध असतील, अंजलीताईंनी जर त्या ठिकाणी बोलले असतील तर ते व्यावहारिक संबंध हे ते सगळंच तपासावं. कोणाचे व्यावहारिक संबंध आहेत, काय आहेत. अहो लय गमती आहेत. ते लातूरचे ह्याचे बियाणीची पतसंस्था कोणती? राजस्थानी मल्टीस्टेट. तिथे आता माझ्या कानावर आलं, तो तपास तिथल्या एलसीबीकडे होता. तिथला काढून तिथल्या एसपींनी ईओडब्ल्यू कडे ढकलला. का ढकलला? सोमय्या मुंडे का कोण नावाचे एसपी आहेत ना, यांचे बी डॉक्युमेंट माझ्याकडे येत आहेत. आता राजस्थानी मल्टीस्टेट चांगली चालली होती, काही अडचण नव्हती. कर्ज कोणी द्यायला लावलं? आकांनीच कर्ज द्यायला लावलं त्यांच्या माणसानं, बुडवायला लावलं त्यांच्याच माणसानं. आणि परत एका दिवशी ह्यांनीच बाबाटा केला, बुडाली 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 गेलं ते बियाणे आतमध्ये. चांगलं चाललेलं. आणि लातूर जिल्ह्याचे एसपी यांच्या बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आल्या. हा तपास जाणीवपूर्वक एलसीबी कडून काढून ईओडब्ल्यू कडे त्यांनी दिलाय आणि त्याच्यामध्ये प्रॉपर्टी डील काहीतरी मोठ्या प्रमाणात या आकांचंच आहे. आका म्हणतो मी त्यांना, अक्का नाही, चुकून अक्का म्हणू नका, अक्का आईला म्हणतो. माझ्या स्वतःच्या आईला मी अक्का म्हणायचो. तुमच्यापैकी कोणा अक्का, बाई, आई आपण म्हणतो, तसं अक्का हा शब्द नाही, आका. हे राजस्थान मल्टीस्टेटचे जे तपास बदललेला आहे, तिथे मला वाटतं आता शहाजी उमाप साहेब आले. उमाप साहेबांना मी पत्र लिहिलंय की हा तपास कशामुळं जाणीवपूर्वक सोमय्या मुंडे साहेब जे एसपी आहे त्यांचाही याच्यामध्ये काही वाटा आहे का, हात आहे का, हा सुद्धा तपासावा. हे मुख्यमंत्र्यांनी हिंदू नामावलीचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला. कशा पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये बिंदू नामावलीचा प्रश्न आहे? बिंदू नामावलीचा घोटाळा 2014च्या नंतर सुरू झाला. जवळपास 700 शिक्षक एखाटे एक्स्ट्रा झाले. आणि फक्त शिक्षकांच्याच बाबतीत नाही, पोलीस दलामध्ये, महसूलमध्ये आणि सगळ्याच विभागामध्ये एससीच्या जागेवर बी लोक येत आहेत. एससीच्या जागेवर पोस्टिंग कशाच्या जागेवर? एसटी, मायक्रो ओबीसी, व्हीजेएनटी, गडावरती सगळ्यावरती बी ठराविकच कर्मचारी येतात. कुणाकडून वशिला लावते, कुणाकडे जाते आणि बदल्या करून येते. इथल्या संपूर्ण बीड जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये 50% जास्त एकाच प्रवर्गाचे लोक कसे काय आले आणि हे कसे काय ऍक्सेप्ट केले गेले याची संपूर्ण चौकशी करावी लागेल. आणि मस्साजोगला संतोष, मला वाटतं देशमुखांच्या गावात मी हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि तुम्हीच होते माझे मित्र, बरं का, तुम्हीच होते. आणि तुमच्याच पुढे मी स्टेटमेंट केलेलं आहे की बीड जिल्ह्यातले बिंदू नामावलीप्रमाणे जागा काढायच्या आणि ज्या घटकांवरती इतर सर्व घटकावरती अन्याय होतोय, एकाच कॅटेगरीतल्या एका प्रकाराचा सोडून बाकी सगळ्या घटकांवरती अन्याय होतोय, त्या सगळ्या घटकांचे लोक बाहेर अडकलेत तर ते जिल्ह्यात आले पाहिजेत आणि एकाच कॅटेगरीचे अतिरिक्त झालेले लोक या बीड जिल्ह्यातून बाहेर गेले पाहिजेत. हे आम्ही 100% जिथं मांडायचं तिथं मांडू. आणि माननीय कमिशनर जे आपले आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी
लवकरात लवकर बिंदू नामावली तपासावी आणि लगेच सरकारकडे रिपोर्ट करावा असं मी लेखी पत्र अण्णा, विधानसभा निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून भाजपकडून पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर होतं. तुम्ही देखील 2-4 सभेला त्यांना आमंत्रित केलं. 2 सभेला 2 सभेला आमंत्रित केलं. तुम्ही 80,000 निवडून देखील आला. हो. पंकजा मुंडे दुसरीकडे मंत्री देखील झाल्या. हो, आनंद आहे. तुम्ही मात्र शुभेच्छा दिल्या. मी शुभेच्छा देणारही नाही ना, आधीच सांगितलं देणार नाही, अजूनही देणार नाही, काही संबंधच नाही. 440 बूथची यादी घेऊन जा, रात्रभर अभ्यास करा आणि उद्याच्याला प्रश्न विचारा, संपला विषय, पुढे बोला. आणि शेवटचा प्रश्न, मसाजोग या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत अशी चर्चा 2 दिवसापासून सुरू आहे. त्याबद्दल तुम्हाला कुठली माहिती आहे? नाही, मला माहिती नाही. मसाजोगला सगळे यायला लागले, सीएम साहेबांना तो त्यांचा निर्णय आहे. मी कसं मुख्यमंत्र्यांचा निर्णय मी माहिती आहे का? कारण मला काय माहिती नाही, परंतु सगळ्यात चांगलं डिसिजन ते येणार आहेत का नाही मला माहिती नाही, परंतु संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह निर्णय कोणते कुणी घेतले असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले. ओके. अण्णा, तुम्ही परळीला जाणार का? तुम्ही सांगितलं आता, त्याच्यामुळे विचारतो. कुठं? परळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाव्यतिरिक्त परळीतल्या गुन्हेगारीकडे जाईल ना, परळीत सुद्धा जाईल. जिथे कुठे कुणावर अन्याय झाला असेल त्याच्या प्रत्येकाच्या घरी जाईल, डोकं टेकवील, पाया पडन त्याचे बी, सांग बाबा काय झालंय ते. लोक येतील ना पुढं आता. अहो, ह्याचा नवीन एसपी साहेबांकडं मागच्या एसपी जे बारगळ साहेब